Hello dear friends, welcome back to my YouTube channel that is Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board students of 10th class. In this video, we are going to see English workshop of the lesson Unbeatable Supermom Mary Com. फ्रेंड्स, इस वीडियो को लाइक करना मत भूलिएगा। अगर आप फर्स्ट टाइम इस चैनल पे आए हो तो इस चैनल को सब्सक्राइब करना भूलिएगा नहीं। लेट्स बिगिन विद द इंग्लिश वर्कशॉप। Let's see the first question. Choose the correct alternative. First, what kind of text is it? हे कुठल्या प्रकारचं टेक्स्ट आहे? Let's see the alternatives. First, story. Second, speech. Third, interview. And fourth, essay. And the correct alternative is third, interview. Second, which state does Mary Com belong to? Mary Com कुठल्या स्टेट मधले आहेत? फर्स्ट ऑप्शन महाराष्ट्र, सेकंड तमिळनाडू, थर्ड केरला अँड फोर्थ मणिपूर अँड द करेक्ट ऑप्शन इज मणिपूर. लेट्स सी द नेक्स्ट. सी who inspired Mary Com and other youngsters in Manipur to choose boxing as a career? बॉक्सिंग हे करिअर म्हणून स्वीकारण्यासाठी मेरी कॉम आणि इतर तरुणांना कुणी इन्स्पायर केलं? आणि त्याचे अल्टरनेटिव्ह आहेत डिंको सिंग, सेकंड आहे चार्ल्स अटिंगसन, थर्ड आहे मंगते टोनपा कोम अँड फोर्थ ॲडम्स. अँड द करेक्ट अल्टरनेटिव्ह इज डिंको सिंग. अँड द लास्ट डी, व्हॉट डिड मेरी कॉम प्रेफर बीइंग कॉल्ड? मेरी कॉमला काय म्हणून संबोधल्या जायचं? And the alternatives are first supermom, second super boxer, third superwoman, and the last super being. And the correct option is super mom. First option. Let's see the second question. Go through the text again and find out the cities and their importance in Mary Com's life. One is given for you. एक ऑप्शन आपल्या समोर दिलेला आहे कांथेरी मेरी कॉम्स बर्थ प्लेस. आपल्याला टेक्स्ट पुन्हा रीड करायचं आहे आणि टेक्स्ट मध्ये मेन्शन केलेल्या जे सिटीज आहेत त्या सिटीजचं मेरी कॉमच्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द नेम ऑफ द सिटी अँड सेकंड थिंग द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट सिटी इन मेरी कॉम्स लाईफ. लेट्स सी वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलचं इम्पॉर्टन्स मेरी कॉमच्या आयुष्यात काय आहे? ओन द रिजनल चॅम्पियनशिप. मेरी कॉमने इथे पहिली रिजनल चॅम्पियनशिप जिंकली होती. सेकंड पुणे. पुण्याचं काय इम्पॉर्टन्स आहे? मेरी वॉज ट्रेन हार्ड. पुण्याचं खूप महत्व मेरी कॉमच्या आयुष्यामध्ये आहे कारण सगळ्यात कठीण ट्रेनिंग जर कुठे मिळाली असेल मेरी कॉमला तर ती पुण्यामध्ये. अँड द लास्ट मणिपूर. मणिपूर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? मेरी स्टार्टेड करिअर अ बॉक्सर. मणिपूरमध्येच मेरीने स्वतःच्या आयुष्यामध्ये बॉक्सर म्हणून करिअर करायला सुरुवात केली. नाउ वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर थर्ड. यू विल फाइंड सम शॉर्ट फॉर्म्स इन द टेक्स्ट. टेक्स्टमध्ये आपल्याला काही शॉर्ट फॉर्म पाहायला मिळतील. गो टू लायब्ररी और सर्च ऑन इंटरनेट. लायब्ररीमध्ये जा किंवा इंटरनेटवर सर्च करा टू फाइंड देअर फुल फॉर्म्स. जे शॉर्ट फॉर्म टेक्स्टमध्ये दिलेले आहेत त्याचे फुल फॉर्म्स आपल्याला शोधायचे आहेत. डिस्कस विथ युअर पार्टनर. तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर त्या शॉर्ट फॉर्म विषयी डिस्कशन करा. वन इज गिवन फॉर यू आणि एक तुमच्यासाठी करून दिलेला आहे. फर्स्ट OGQ. OGQचा जो फुल फॉर्म आहे तो ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट असा त्याचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट शॉर्ट फॉर्म आहे IBN. IBNचा फुल फॉर्म आहे इंडियन ब्रॉडकास्टिंग न्यूज. सी आहे MTV. MTVचा फुल फॉर्म आहे म्युझिक टेलिव्हिजन. नेक्स्ट DYPA. YPAचा फुल फॉर्म आहे इयरली प्लॅन ऑफ ॲक्शन. याला आणखी एक फुल फॉर्म आहे मित्रांनो यंग परफॉर्मन्स अवॉर्ड असा त्याच्यासाठीचा फुल फॉर्म सुद्धा आहे. नेक्स्ट आहे AIBA. AIBAचा जो फुल फॉर्म आहे द Amateur International Boxing Association. And the last CNN.
सीएनएनचा फुल फॉर्म आहे केबल न्यूज नेटवर्क. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. राईट द फॅक्ट फाईल ऑफ मेरी कॉम इन युअर नोटबुक. मेरी कॉम विषयीच्या फॅक्ट फाईल तुम्हाला नोटबुकमध्ये मेन्शन करायच्या आहेत. कशाविषयी लिहायचं आहे तर फर्स्ट ऑप्शन आहे फुल नेम. मेरी कॉमचं फुल नेम आपल्याला लिहावं लागेल. नेटिव्ह ऑफ, कुठल्या राहणारे आहेत. थर्ड आहे अर्ली लाईफ अँड इंटरेस्ट, तिचं अर्ली लाईफ काय होतं आणि तिचं इंटरेस्ट कशामध्ये होतं. डी आहे स्पेशल स्पोर्ट्स टेकन अप. ई आहे इन्स्पायर्ड बाय. एफ कोच, तिचा कोच कोण आहे. जी अर्ली अचिव्हमेंट्स. एच इंटरनॅशनल अचिव्हमेंट्स. आय हर पॅशन आणि जे फ्युचर प्लॅन्स. लेट सी वन बाय वन द फॅक्ट फाईल्स ऑफ मेरी कॉम. फर्स्ट आहे फुल नेम. मेरी कॉमचं फुल नेम जे आहे मेरी मांगते कोम. नेक्स्ट आहे नेटिव्ह ऑफ, कुठले आहेत नेटिव्ह त्या कांगथेई मणिपूर. सी आहे अर्ली लाईफ अँड इंटरेस्ट. मेरी कॉमचे अर्ली लाईफ आणि इंटरेस्ट कशामध्ये होता तर बॉर्न इन पुअर फॅमिली ही तिचं अर्ली लाईफ आहे. आणि इंटरेस्ट ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, हाऊस होल्ड कोर्सेस याच्यामध्ये तिला इंटरेस्ट होता. नेक्स्ट आहे स्पेशल स्पोर्ट्स टेकन अप, तर कुठला आहे बॉक्सिंग. ई आहे इन्स्पायर्ड बाय, कोणाकडून इन्स्पिरेशन मिळालं तर सुरुवातीला क्वेश्चन पाहिला आपण डिंको सिंग. नेक्स्ट एफ जे ऑप्शन आहे कोच. मेरी कॉम यांचे कोच कोण होते चार्ल्स अटिंगसन हे त्यांचे कोच होते. नेक्स्ट आहे जी अर्ली अचिव्हमेंट्स, काय कुठल्या अचिव्हमेंट्स आहेत अर्ली तिच्या तर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप मणिपूरला जी होती ती त्यांनी जिंकली होती. विक्ट्री इन रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉलमध्ये झालेली रिजनल चॅम्पियनशिप होती ती सुद्धा तिने जिंकली होती. नेक्स्ट आहे एच इंटरनॅशनल अचिव्हमेंट्स कुठले आहेत तर हिच्या इंटरनॅशनल अचिव्हमेंट आहे ब्रॉन्झ मेडल इन 2012 इन लंडन ऑलिम्पिक आणि गोल्ड मेडल इन 2018 कॉमनवेल्थ गेम्स. नेक्स्ट हर पॅशन, काय पॅशन आहे तिचं टू विन गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक हे तिचं पॅशन आहे. अँड द लास्ट फ्युचर प्लॅन्स, काय फ्युचर प्लॅन्स आहेत मेरी कॉम यांचे तर मेरी कॉमचा फ्युचर प्लॅन आहे कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग. भारतीय महिलांना तिला फ्री कोचिंग द्यायचं आहे बॉक्सिंगसाठीचं, हे तिचं फ्युचर प्लॅन आहे. वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. Glance through the text and find the special qualities of Mary Kom. Complete the web by putting different qualities of Mary Kom in boxes. आपल्या समोर एक बॉक्स दिलेला आहे क्वालिटीज ऑफ मेरी कॉम आणि फर्स्ट एक क्वालिटी त्यांनी आपल्या समोर सांगितलेली आहे ती म्हणजे हंबल. वी विल सी द नेक्स्ट क्वालिटी कॉन्फिडंट. मेरी कॉम या खूप कॉन्फिडंट आहेत. नेक्स्ट पॅशनेट. नेक्स्ट डिव्होटेड. नेक्स्ट लव्हिंग, मुलांच्या संदर्भातली ही क्वालिटी आहे. अँड नेक्स्ट डिसिप्लिन, शिस्तप्रिय अशी मेरी कॉम आहे. वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. सुपर मॉम रेफर टू एन एक्सलंट मदर. उत्कृष्ट आईसाठी वापरला जाणारा हा शब्द आहे सुपर मॉम. गिव्ह 3 reasons व्हाय सुपर हॅज बीन ॲडेड टू द वर्ड मॉम ॲज इन द टायटल. टायटलमध्ये मॉम साठी सुपर हा वर्ड का यूज केलाय याचे 3 रिझन आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. लेट्स सी द फर्स्ट रिझन. मेरी कॉम took care of the children even she was engaged in her profession of boxing. हे त्याचं फर्स्ट रिझन आहे. सेकंड रिझन आहे she drew time to cook from her busy schedule. आणि थर्ड आहे she also completed the household courses. These are the 3 reasons. That's why super this word has been added to the mom. Next question number 7. Answer in your words. Let's see the first question. What makes the writer call Mary Kom a legend? कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे रायटरला मेरी कॉम हिला लिजंड म्हणावं लागलं? Answer is Mary Kom is a famous and aspired boxer. Although she is a woman, she chose the profession of boxer
which is male dominated. Because of her efforts and determination, she earned name and fame. It means she is a legend to everyone. That's why the writer called her a legend. This is the answer of this question. We will see the next question. B. What prime quality did Mary Kom display during her first attempt in Olympic game? What was her bad luck? कुठली प्राईम क्वालिटी ऑलिम्पिक गेम मध्ये मेरी कॉम यांनी दाखवली आणि या गेम मध्ये तिचं कुठे बॅड लक राहिलं याविषयी आपल्याला सांगायचं आहे. लेट्स सी द आन्सर. मेरी कॉम प्रॅक्टिस्ड विथ मेल बॉक्सर फॉर द ऑलिम्पिक. शी मेड हर होमवर्क अँड was well prepared with her coach. She could play with good tactical knowledge in semi-final. She was fighting against Adams, who was clever counter-puncher, but Mary was scoring well. But the judges were not pressing buttons and favoring her rival. So it was her bad luck. She lost in the semi-final. This is the answer of B question. Next, question number C. What does Mary Kom suggested for India to win more Olympic gold medals? Let's see the answer. Mary Kom suggests that more and more people should take up sports as a full-time career if they want more gold medals. More corporate should come in and sponsor players so that the players would not face any financial problems and can just focus on their games. This is the answer of third. Let's see the next question. Question number 8. Fill in the flow chart after rearranging the facts below in their proper order as per the text. खाली जम्बल्ड सेंटेन्सेस त्यांनी दिलेले आहेत. आपल्याला पहिलं काम करायचं आहे की त्या सेंटेन्सेसला काय करायचंय, रिअरेंज करायचंय आणि मग तो फ्लो चार्ट मध्ये आपल्याला व्यवस्थित फिल करायचं आहे. लेट्स सी द सेंटेन्सेस. मेरी कॉम मेड हर फर्स्ट अपीयरन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. बी. शी स्पेअर्ड विथ मेल बॉक्सर इन पुणे. मेरी कॉम ओन द मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. डी. She won a bronze medal in the 2012 Olympics. And E. Mary Kom decided to take up boxing. These are the 5 sentences. Let's arrange these sentences. First, as per the text. First, E option हे first साठी आहे. Mary Kom decided to take up boxing. Next आहे C option जे second number ला येईल. Mary Kom won the Manipur State Women's Boxing Championship. ए ऑप्शन जे आहे ते थर्ड नंबरला येईल. मेरी कॉम मेड हर फर्स्ट अपीयरन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. नेक्स्ट आहे 4 नंबरचं सेंटेन्स ते बी आहे. सी स्पेअर्ड विथ मेल बॉक्सर इन पुणे. अँड द लास्ट डी ऑप्शन जे आहे ते 5 नंबरला येईल. सी वोन अ ब्रॉन्झ मेडल इन द 2012 ऑलिम्पिक्स. आता आपण टेक्स्ट प्रमाणे सेंटेन्स अरेंज केले. आता फ्लो चार्ट मध्ये आपल्याला त्याला फिल करायचे. लेट्स सी द फ्लो चार्ट. मेरी कॉम डिसाइडेड टू टेक अप द बॉक्सिंग म्हणजे आपल्याला सिक्वेन्सली लिहायचंय. फर्स्ट सेंटेन्स फर्स्ट बॉक्समध्ये येईल. सेकंड सेंटेन्स ॲरो दिलेले आहेत त्या ॲरो प्रमाणे आपल्याला तो फ्लो चार्ट फिलअप करायचा आहे. इथं मी तो पूर्णपणे फिलअप करून दिलेला आहे. लेट्स मूव्ह फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेले जे शब्द आहेत ते शब्द वापरून आपल्याला स्वतः सेंटेन्सेस तयार करायचे आहे. फर्स्ट आहे डेब्यू. डेब्यू म्हणजे काय, पदार्पण. एखाद्या ठिकाणी पदार्पण करणं असं त्याचं मिनिंग आहे. लेट्स सी द सेंटेन्स. सचिन तेंडुलकर मेड हिज डेब्यू इन ओडीआय इन 1989. सचिन तेंडुलकरने वन डे इंटरनॅशनल मध्ये 1989 मध्ये पदार्पण केलं. अनदर सेंटेन्स. तेजस्विनी सावंत मेड हर फर्स्ट डेब्यू ॲट कॉमनवेल्थ गेम इन 2006. तेजस्विनी सावंत जे आहे यांनी तिचा फर्स्ट डेब्यू किती केलाय 2006 मध्ये ऑलिम्पिक गेम्स मध्ये. इलेक्शन म्हणजे उत्साह किंवा अभिमान असा त्याचा अर्थ आहे. वी शुड हॅव इलेशन ऑफ ग्रेट वॉरियर्स. जे महान योद्धे आहेत यांचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. आणि उत्साहाविषयीचं दुसरं सेंटेन्स दिलंय. अभयज इलिशन ॲट गेटिंग गोल्ड मेडल वॉज शटर्ड.
असं सेकंड सेंटेन्स आहे. नेक्स्ट वर्ड आहे आपला तो आहे स्पॉन्सर. सी. लेट्स सी द आन्सर. दे आर सर्चिंग अ स्पॉन्सर फॉर देअर स्कूल. त्यांच्या शाळेसाठी ते काय करताय? स्पॉन्सर शोधताय. सेकंड, सिमन्स, इट्स अ नेम ऑफ अ कंपनी, इज गोइंग टू स्पॉन्सर न्यू प्रोजेक्ट. नवीन प्रोजेक्ट सिमन्स कंपनी काय करते? स्पॉन्सर करते. डी आहे रिइन्फोर्स. लेट्स सी द सेंटेन्सेस. He is reinforced by his teacher. Next, I have been reinforced in our critical situation by my friends. And the last, E, humble surrounding. Let's see the sentence. Anil was born and brought up in humble surrounding. And next, I like to spend my life in humble surroundings. This is what the question number 9 is. Now we will move forward to the question number 10. Find antonyms of the following words from the text. Antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द. फर्स्ट आहे arrogant आणि याचा अँटोनॉम आहे humble. बी आहे finally आणि याचा अँटोनॉम आहे initially. सी आहे disqualify, याचा अँटोनॉम आहे qualify. आणि डी आहे diffident आणि याचा अँटोनॉम आहे कॉन्फिडंट. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 11, 12 and 13, you can see that question in writing skill section video. Friends, this is what the English workshop. Thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dadasaheb Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.